हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा तुम्ही म्हणताल आज काय आहे रानात तोंड बांधून, तर बघा चाललेलं आहे गवत काढायला. हो काही दिसतंय का? आणि बघा हे खुरप, तर कसं क्वारे खुरप बघा हे का नाही, लय क्वारे खुरप. तर गवत काढायचं चाललंय बघा. आज काय पेरूची कलम, त्या हे जे बोरीची कलम काय सोडायलाच गेली नाही, गवत काढा म्हणलं शेळ्यासनी आज. तर बघा कसे आमची पेरूची बाग आणि हे आमचं झाड बघा कसं ग्रोथ मस्तपैकी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे, एकच नंबर आहे की नाही. कसं शेतात चालायला लागलाय बघा आहे का. तर मैत्रिणींनो आणि भावांनो आणि बहिणींनो, हो का, हे आपली अशा बागत गवत इतकं झालंय का नाही की बासच. लय गवत झालंय, लय म्हणजे लय गवत झाले. मी एकटी काय लोळू का ह्या बागत गवताला. किती जरी काढलं तर हायच, किती जरी काढलं तर हायच. मग मी तर करू काय. मग ऊन मुलकाचं पडलंय बघा. आता असल्या उन्हात मला गवत काढायची भारी आली, पण काढते मी शेळ्यांपुरतंच काढणार आहे आणि जाणार आहे घरी. इकडं बघा यांना ऊन इतकं चमकायला लागलं डोळ्यावर की बासच. तर या गवताला करायचं काय सांगा नक्कीच. लय गवत उठलंय बघा. मग बसून बसून म्हणलं काढावं तर काय एक दोन थोड्याशा अर्ध्या अर्ध्या बळी होतेले तिथं. तर माणसाला तोंड बांधून ऊन लय लागते. हो तुम्हाला दाखवते, लयच ऊन लागते, लय म्हणजे लयच ऊन लागते. आज तिकडं बघू वाटतं नाही इतकं असं ऊन पडलं या, आणि इतकं ऊन लागतंय बघा. ऊन म्हणलं काढायचं तर ऊन लागते म्हणून काय लागते म्हणून जमतंय का सांगा बरं बघू. आपण शेतकरी म्हणलं हो काय तर करायच पाहिजे की. घरात बसून मग ह्याने खवळतात, तो काय घरातच बसती, काय कामच करत नाही काय नाही म्हणून. मग बघा का रानात येऊन असं गवत काढलंय, भरपूर काढलंय गवत. आता निवड टाकायचं आहे तोपर्यंत मला एक थोडासा तुमच्यासोबत हे करावं म्हटलं होतं. तर बघा हे आमचं पेरूचं झाड कसं आहे, तर भारी झाले. तर ह्याला खत आणून टाकलं आहे घरी. खत हलवायचं जेसीबीनं मग टाकायचं आहे. तर खत घालताना नक्कीच ब्लॉग काढणार आहे आणि तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर आपली ही पेरूची बाग आहे बघा. बघितली काय काय अजून नवीन आपल्या फॅमिलीनं बरेच मेंबर असे ॲड झालेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर. अजूनही जेणेकरून कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल तर यांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या जो पण कोणता ब्लॉग काढेल तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोचणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब पहिल्यांदा करा, सदस्य व्हा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर या चॅनलवर तर बघा गवत लय उठले बघा. गवतावर काय करावं तर काय कळणार. तर बाया लावून खुरपून घ्यावं की खत टाकावं आहे. असं गवतावर खत टाकून कसं व्हायचं, ते गवताचं उंची शेंड आहे ती वरच दिसणार आहे. तर कारण ती बेड जरी मारला तर बेडवर ही होणार नाही. मग बेड तर मारणारच आहे आता आपण खत घालून. तर तुम्ही माणसाला बसली उन्हात तर नाही गवत काढते या. मग म्हणलं आमच्या बाजूला हराळी आणि लवाळा आहे बघा. इकडं कमी दिसते पण ह्या इकडं महागा असं बरंच गवत आहे. मी खुरपलेलं आहे त्या तिकडं वर ही भरपूर गवत आहे. तर लय गवत उठलंय बघा. मग काय करायचं सांगा. आणि आपली पेरूचं झाड हे कसं आहे बघा. तुम्हाला दिसतंय ह्याचा कसा हे चालू आहे फुटवा अशा प्रकारे बघा. एकदम मस्तपैकी चालू आहे बरं का. आता चालायला लागले ते. तर फवारा मारला त्या दिवशी 4 ठेंब आलं. पाऊसच आला संध्याकाळी थोडासा. काय करायचं, औषध तेवढं मारलेलं समजा वाया गेलं बघा. पाऊस झाला थोडासा झाला पाऊस, 4च थेंब आलं म्हणायचं. पण ते औषध मारलेलं एक तर दिवस राहायला पाहिजे होतं ना. तर काय नाही बघा, तेच म्हणजे हे होऊन गेला. असू दे आता काय होणारच जाणार. कधी नव्हती मारला फवारा त्या दिवशी, टाईम मिळाला ह्यांना आणि त्यावेळेस संध्याकाळची 4 ठेंब आलं बघा. मग आले होते बघा रानात गवत काढायला. घरी पण काम आहे मुलकाचं. बघा आमची पेरूची बाग कसं आहे, पेरूचं झाड कसं वाटतंय कसं नाही सांगा. एक पेरूच्या झाडाला एक लाईक करा आणि एक कमेंट पण करा. सगळ्यांनी भावांना बहिणीनं नक्कीच कमेंट करत जावा. तर बघा बसली रानात, तिथं चालली आता मी घरी. म्हणलं हे करा थोडं, तर कसं वाटतंय कसं नाही ब्लॉग सांगा. आणि मी उभं राहते थोडीशी. तुम्ही माणसं बसूनच काय बोलते बघा. आपला गहू पण तिकडून दिसतो इकडं अशा प्रकारे. अशी बाग आपली. तर गवत आहे भरपूर, गवतचं झालेलं आहे. तर बघू काय काय निर्णय होतोय काय काय नाही. हो का ह्या मकापर्यंतच आहे आपलं. तर नक्कीच तुमच्यापर्यंत हे करू, आपण पोचवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सगळ्याला बाय. आणि कसं वाटतं कसं नाही सांगा. आणि या गवताला काय करायचं ते नक्कीच सांगा माझ्या भावांना आणि बहिणींनो.
तर सगळ्यांना बाय. कमेंट करत जावा, लाईक करत जावा. बाय.